आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। गोळीबाराच्या घटनेने सांगली हादरली। 14 वर्षीय चिमुरड्याचा गोळीबारात मृत्यू। सांगलीमध्ये भरवस्तीमध्ये घरात घुसून गोळीबार करत एका 14 वर्षीय चिमुरड्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या 14 वर्षीय वेदांत मारुती बंडगर याचा डोळ्यात गोळी घुसल्याने जागीच मृत्यू झाला आहे। शहरातल्या संजय नगर येथील बाळासाहेब बंडगर यांच्या घरात 7 वाजल्याच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घुसत गोळीबार केला। हवेत गोळीबार केल्यानंतर घरात असणाऱ्या 14 वर्षीय वेदांत याच्यावर देखील गोळ्या झाडण्यात आल्या। नंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांच्यासह पोलीस अधीक्षक तुषार जोशी देखील घटनास्थळी दाखल झाले। हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असून जिल्ह्यात नाकाबंदी देखील करण्यात आली आहे। व्यावसायिक वादातून ही घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे। नंतर संजयनगर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर शवविच्छेदनासाठी वेदांचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून या ठिकाणी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि